विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ की ओर से आज एक धरना आंदोलन किया गया। तो आइए सुनते हैं इस आंदोलन को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा। खासगी और स्थानीय स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक और उच्च माध्यमिक शाला और खासगी अनुदानित आदिवासी आश्रम स्कूल के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इनकी प्रलंबित समस्या हल करने के लिए विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने मंगलवार को धरना आंदोलन किया गया। इस आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए विस्तार पूर्वक क्या जानकारी दी गई, आइए सुनते हैं। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार माजी आमदार सन्माननीय विश्वनाथ डायगवाने साहेब तसेच शिक्षकांचे विद्यमान लाडके आमदार सन्माननीय सुधाकरराव अडबाले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आज चंद्रपूर महानगर व चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर धरणे, निदर्शने, आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनाचा उद्देश असा आहे की माननीय आमदार सुधाकरराव अडबाले साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळ अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध योजनांवर, विविध शैक्षणिक कामावर मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात येत आहे। परंतु हे ज्ञानाचं कार्य करणारे शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्याच्या संदर्भात हे सरकार निगरगट्ट आहे। त्यांच्या खात्रीलायक असं त्यांना आश्वासन मिळत नाही। त्याकरता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार एकूण 37 मागण्यांचं निवेदन आम्ही आज इथे शासनाकडे सादर करीत आहोत आणि त्या 37 मागण्या हा शासन दरबारी रेटून या मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल। या उद्देशाने आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी व ग्रामीण आणि तसेच महानगर कार्यकारिणीच्या वतीने आज इथे हा धरणे आंदोलन आयोजित केलेला आहे। सिटी वीकली प्रतिनिधी वैभव यारकर की रिपोर्ट।